आज आपल्यासोबत दाभा पोहूर येथील एक काकाजी आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष लहानोजी बाबांचं त्या काळात दर्शन घेतलं. काकाजी जय गुरु. जय 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 लहानोजी बाबा. सर्वात आधी तुमचं नाव सांगा. महादेव मुकुंद चव्हाण, मूळ गाव? मुळगा दाभा, दाभा. तालुका बावळगाव, जिल्हा यवतमाळ. हो. तर तुम्ही श्री संत लहानोजी बाबांचा दर्शनाचा ध्यास तुम्हाला कसा लागला हे सांगा पहिले. जास्त कसा लागला का गावची जे मंदिर होती हो ते इथं दर्शनाला आले कौंडिण्यपूरला. हो कौंडिण्यपूर आला, चला बोला दर्शन घेऊ. बरं. मग तिथून आम्ही 10-12 लोक आलो, इथं आलो. हो आमच्या पाशी दिंडी होती. बरं. तर दिंडी असल्या का ते दिंडीचे लोक ते भजन करत बसले. हो आणि माझ्या पाशी माझी परिस्थिती गरीब होती, बरं. मी काहीच नाही आणलं सोबत. हो तर इकडं आलो बाबाजी पाशी, दर्शन घेतलं दुरून पहिले. आणि मग कोणीच नव्हतं तिथं बाबाजी पाशी. बाबाजी तोंड तिकडं होतं. बरं. मग मलाच काय म्हणते ते लायलेले का पैसे खर्चून जेव म्हणते. हा पैसे खर्चून जेव म्हणते तुम्हाला म्हणते. मले म्हणते. हो माझी इच्छा अशी होती का कोणी स्वयंपाक चालू आहे, हो कोणी बोलू आणि तर 2 काय जेवा, हो. अशी माझी इच्छा होती. हो. त्याने असं बोल 2 डाव म्हणलं आणि 2 डाव असे हात केले, पैसे खर्चून जेव म्हणे, पैसे खर्चून जेव. बापरे, तसे म्हणे काय? तर झालं तसंच. 1.25 रुपयाची मिसळ घेतली, जेवलो. रात्रभर यायच्याच कोणत्या तिकडे जाऊन झोपलो. असं बस सकाळ उठून आरवीत आलो. म्हणजे तुम्हाला कोणच आवाज दिला नाही? नाही 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 मग कोणीच नाव दिलं. मग एक गावचा तो फपची होता, तो मग चालता गावाला गेले, चाल म्हणलं, पैदल आरवीला गेलो. मग पैदल पैदल आली. हो, सकाळच्या पारी उठून असं झालं ते. असा एक प्रसंग झाला. बिलकुल एवढं बाजूला पाहिले. 40 वर्ष 45 वर्ष झाले या त्या घटनेत. गोष्टी, या घटनेला. हो ते काहीच नव्हतं त्यावेळेस, काहीच नव्हतं. समाधीच्या आधीची गोष्ट. 71 सालात तर समाधी स्थापन झाले बाबा. जास्त वर्ष झाले. लय वर्ष झाले. हो थांबू झालं. असं. त्याच्यानंतर मग पुन्हा आले नाही का तुम्ही? नाही 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 पुन्हा आधी मग आता आलो 2-3 वेळा. हो दर्शन घेतलं चाललं, दर्शन घेतलं चाललं. ते कार्यक्रम होता त्या वक्ती आलतो. हो आहे 4थी वेळ होय आता आलो होतो मी. असं. हो, पण बाबाजी असताना एकच वेळा आलो राजा. मला ध्यानच नव्हतं ना, बाबाजी होते तर. ध्यान नव्हतं माझंवालं सांगा, असं अजिबात ध्यान नव्हते. मग त्याचा ध्यासच लागला मला, ध्यासच लागला. ध्यास लागला. आता मी पुस्तक त्याच्यापाशी 200, 300, 400 रुपयाचे पुस्तक नेले इथून काय नेले तुम्ही वाचाले. वाचासाठी? हो, वाचायचं हां. आणि काय ते बोध घ्यायचा. बाबाजीचं चरित्र वाचा. बस 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 दुसरं काही नाही वाचत मी. तेच आहे मला छंद, तोच आहे. हो का? दुसरा छंदच नाही मला कोणता. नाही दारू पित, नाही बिडी पित, काही काहीच नाही. देवानं मला 2 सांगितलं, पाणी आणि अन्न. हो माझ्यासारखा त्यागी मजूर नाही. हो मी चाय नाही बे, तू हॉटेलला काहीच खात नाही, काही नाही. आता इथं नुसतं पाणी पिलं. 2-3 घास खाल्ले फक्त. अच्छा. 2 घास भाताचे खाल्ले, 1च घास पोळीचा खाल्ला. असं. पाणीच पिलं नाही. हो दुसरं काहीच नाही. म्हणलं बाबाजी झालं. मला तुम्ही दिसले, माझ्या डोळ्यात दिसले. हो. मला मोठा आनंद वाटते. माझ्या अंगात थरथरच कापते. समाधान लाभते तुम्हाला? बिलकुल बिलकुल समाधान समाधान. फोटो आहे घरी, फोटो आहे बाबाजी नेलेले. बरोबर. आणि पुन्हा आधी संगही ठेवतो मी. सोबत होते. संगत ठायचं माझ्याजवळ, दाखवून देतो तुम्हाला. हो. फोटो पाठवा असेल बरोबर. पाहून घ्या. हो महाराज. आहे ना, पाकिटमध्ये. संगत ठेवत होते मी. या कुठेही जायचं असलं हो नमस्कार. बाबाजी चाललो. हो. तर दादाजी थोडक्यात का होईना तुम्हाला जो एक शब्द बाबाजीनं स्वगतात बोलले, हो, लायण्या पैसे खर्च करून जेवले, जेव बस 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 तुम्हाला त्या दिवशी बरोबर तसंच घडलं. तसंच घडलं. बिलकुल तसंच घडलं. 1.25 रुपयात जेवलो मी. म्हणजे हॉटेलातमध्ये मिसळ होती ना पहिले, काय होतं ते खाल्लं आणि रात्रभर झोपलो. अंगावर नाही, पांगावर नाही, काहीच नाही. तर हा जो प्रसंग सांगितला याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय जय लहानोजी. समर्थ लहानोजी महाराज. की जय.